ज्याचं सरलय त्याला थांबता येत नाही, आणि ज्याचं उरलंय त्यानं कितीही प्रयत्न करू दे त्याला जाता येत नाही. असे बरेच जण आहेत ज्याला आपण प्रेमभंगी म्हणतो. बरोबर आहे ना. जगामध्ये असे बरेच आहेत ज्यांचं घरातला जीव तुटला कोणावर तरी, कुणाचा बाहेर, कुणाचा कुठं, कुणाचा कुठं, प्रत्येकाचा जिव्हाळा कुठं ना कुठं लागलेला असतो. कुठंतरी अपेक्षा भंग झाला, कुठंतरी काही मनाविरुद्ध झालं की आपल्याला वाटतं गेलेलं बरं. बरोबर आहे ना. असं वाटतं. असा विचार करून बऱ्याच जणांनी प्रयत्न केले बरं का. बऱ्याच जणांनी झाडाला कुठं टांग, कुठं फॅनला, कुठं काय, पण जायचं जर निश्चित नसेल ना, अजून जर उरलं असेल ना, तर झाडाची फांदी तुटून फांदी सहित खाली येतो, पण जात नाही. का? उरलंय अजून. फॅन सहित खाली येतो का? आणि जगतो पुढं का? उरलंय अजून. ज्याचं उरलंय त्याला जाताच येत नाही कितीही प्रयत्न केला तरी. पण एक सांगू, ज्याचं सरलंय ना तेव्हा त्याचं वय पाहिलं जात नाही, तिथं जावंच लागतं. ते मी असो, तुम्ही असो, किंवा कुणी असो. सगळ्या कौरवांचा काटा निघला दादा, सगळ्या कौरवांचा काटा निघला. पांडवातलं एकही गेलं नाही महाराज, पण कौरवातले सगळे गेले. आणि दुर्योधन शेवटच्या घटका मोजत होता. तेवढ्यात तिथं चिरंजीवांपैकी एक आहे अश्वत्थामा, कौरवांच्या पार्टीतच होता, कारण चिरंजीव गेला नव्हता. अश्वत्थाम्यानं पाहिलं की मालक अजून जिवंत आहे, म्हणजे दुर्योधन अजून जिवंत आहे. दुर्योधनाला उच्च ठिकाणी पण पाहत होता, पण दुसरी बाजू मित्रत्वाचं पण नातं होतं दोघांचं. दुर्योधनाकडे पाहून वाईट वाटलं अश्वत्थाम्याला. मित्रा, काय होतं तुझ्याकडं इतक्या दिवस, आणि आज तुझी अवस्था काय, रक्तानं पूर्ण माखलेला आहेस. दुर्योधन इवळत इवळत म्हणत होता की अश्वत्थामा, तू माझा मित्र आहेस, आपण दोघं आजपर्यंत जिव्हाळ्यानं राहिलोय. माझी एक विनंती आहे तुला. म्हणे काय? एक काम कर, मरता मरता जरी मला सुखानं मरावं मी असं तुला वाटत असेल तर एवढंच कर, पांडवांपैकी एकाचं तरी मुंडकं आणून मला दाखव. एक तरी पांडव मारलाय ही खबर, आणि त्या पांडवाचं धड नाही तर मुंडकं मला आणून दाखव. हे बघ, मी सुखानं मरीन. मरताना सुद्धा वृत्ती अशी आहे महाराज. परिणाम असा झाला, अश्वत्थामा म्हणला, मित्रा तुझ्यासाठी काय पण, तू म्हणलायस, तुझा शब्द नाही खाली पडून देणार. रात्रीची वेळ आहे, किर्र अंधार आहे. अश्वत्थामा निघाला, पण मोरपीसवाल्याला एवढं साधं समजून चालत नाही बरं का. मोरपीसवाल्याला जाणे जीवीचे सकळ नारायण, आधी सगळं माहित असतं. कृष्णाला कळलं होतं की दुर्योधनानं पांडवांना मारायला अश्वत्थामा पाठवलाय. महाराज डोकं चालवलं मोरपीसवाल्यानं. काय करावं, मला मेन सांगायचंय, मला तिथं जायचंय. मरणाच्या गोष्टी नाही सांगायच्या मला, पण मेन महत्वाचं काय. मोरपीसवाल्यानं काय केलं महाराज, श्रीकांत महाराज, डोकं चालवलं. जिथं 5 पांडव जिथं झोपायचे, 5 भाऊ 5 जण, त्या 5ही जणांना उठवलं आणि दुसरीकडं झोपवलं, आणि त्या 5 पांडवांच्या जागी त्यांच्यासारखे दिसणारे 5 द्रौपदीची पोरं झोपवली. कृष्णानं युक्ती केली महाराज. 5 मुलं. आता अश्वत्थाम्याला मित्र बघून आला होता. आपण एखाद्याला तळमळत बघितल्यावर दाखवतोच त्याला असं म्हणून कसं येतो, आपल्या मित्राला कोणी काय केलं. तसा अश्वत्थामा चवताळूनच येत होता, हातात तलवार. माझ्या मित्राची एवढी अशी दशा केली, पांडवांना सोडणार नाही, त्याचं मरण, त्याचं बलिदान कांटाळी नाही ना बसत तुम्हाला. फुकट जाऊन देणार नाही, विचार केला अश्वत्थाम्यानं. आणि बरोबर तिथं अश्वत्थामा गेला. एकाच वारामध्ये द्रौपदीच्या 5 पोरांचं मुंडकं दडा वेगळं केलं, आणि नमुना म्हणून 5ही पोरांचं मुंडकी अशी पकडली केसाला धरून अशी, आणि 5 मुंडकी आनंदानं दाखवायला आला दुर्योधनापाशी. खुश झालाय, धावतच आला. मित्रा दुर्योधना बघ,
दुर्योधनानं ज्या वेळेस त्या 5 मुंडक्यांकडे पाहिलं, दुर्योधन मोठमोठ्यानं रडायला लागला महाराज. अश्वत्थामा म्हणला, आता मारले की पांडव 5, आता सुखानं तू प्राण सोडायला रिकामा झाला, बदला घेतला मी तुझा. दुर्योधन म्हणला, वाईट केलंस. म्हणे काय? आमच्याच घरात आता तू वंशाला दिवा सुद्धा ठेवला नाही. हे पांडव नाहीत, त्यांची 5 लेकरं आहेत. आम्हाला एक श्लोक आहे नवीन ना. युधिष्ठिर म्हणतो, घराघरात जर आमची भांडणं असली ना महाराज, तर युधिष्ठिर म्हणतो ते 100, ते 100 आहेत, वयम 5, आम्ही 5 आहेत. बरोबर आहे ना. भावाभावात भांडणं असली की दोघं वेगवेगळी असतात भांडायला, दोघांच्या बायका दोघं वेगवेगळी. पण शेजाऱ्यावर भांडायचं असल्यावर अख्खं घरदार शेजाऱ्याच्या विरोधात उभं राहत. युधिष्ठिर म्हणतो जर घराघरात भांडणं असेल तर ते 100 आहेत आणि आम्ही 5 आहेत, असं विरोधी असतो. पण शेजाऱ्याशी भांडणं कुणाच्या शत्रूशी करायचं असलं तर वयम 5 आम्ही 105 असतो. म्हणजे 105 मिळून समोरच्याशी भांडतो. घरात असं असावं बरं का. घरातल्या घरात भांडणं झाली तर विरोधात उभं राहून भांडा, पण बाहेरच्या भांडूच नाही एकतर. पण सांगतोय तर त्यावेळेस तरी एकत्र येऊन समोरच्याला सामोरं जावं, कमीत कमी 2 तरी हसाडाव्यात. दुर्योधनाला वाईट वाटलं महाराज. दुर्योधन म्हणला, अरे अश्वत्थाम्या घात केला म्हणले, आमच्या कुळात पाणी पाजायला सुद्धा कोणाला ठेवलं नाहीत. आणि असं म्हणत म्हणत तळमळत दुर्योधनानं प्राण सोडला. आता पुढं ऐकण्यासारखं आहे. प्राण सोडल्यानंतर ज्या वेळेस सगळ्या पांडवांना कळालं, कृष्णाला कळालं, सगळे धावत द्रौपदी तर आई आहे, तिचं अंतःकरण काय महाराज, धावत आली, शोक करायला लागली मोठमोठ्यानं, माझ्या लेकरांना मारलं. आणि मोरपीसवाल्यानं तिथं सुद्धा द्रौपदी पशी उभं राहिले, भाऊ मानला होता ना. आणि द्रौपदीची समजूत काढायला लागली. जातस्य हि ध्रुवो मृत्यू ध्रुवम जन्म मृत्यू. अरे जन्म उपजेते नाशे द्रौपदी, नाशिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. येणारा येणारे शोक करू नको. द्रौपदीनं भरलेल्या डोळ्यानं कृष्णाकडे बघितलं आणि म्हणलं शोक करू नको म्हणायला कृष्णा सोपं आहे, त्याच्यासाठी आई व्हावं लागेल म्हणले आधी. त्याशिवाय तू कसं कळणार तुला आईचं अंतःकरण. असू दे द्रौपदी, शोक करू नको असं कृष्णानं सांगितल्यावर आता पुढं महत्वाचं ऐका बरं. द्रौपदी म्हणली, गोविंद कृष्णा, कदाचित तुला वाटत असेल की माझी 5 लेकरं मेली म्हणून मी रडते. तू जरी गीतेचं तत्वज्ञान अर्जुनाला सांगू शकतो, मी जगले, मुलं गेली याचं दुःख नाहीये मला. द्रौपदी सांगते, कृष्णाला शिकवती, मुलं गेली याचं दुःख नाही, फक्त दुःख याच गोष्टीचे झोपेत मारलं. सगळ्यांचे चेहरे आश्चर्यचकित महाराज. जिवंतपणी तरी जाणच आहे, झोपेत तरी जाणच आहे. द्रौपदी म्हणते पोरं गेली याचं वाटत नाही काय, पण झोपेत गेली याचं दुःख आहे. कृष्णानं विचारलं झोपेत गेली काय, जागेपणी गेले काय. काय द्रौपदी म्हणली तोटा झाला. म्हणे काय झालं. झोपेत गेली याचं दुःख याच्यामुळे की जाताना तुझं नाव नाही घेऊ शकली. जागे असती तर कृष्ण कृष्ण म्हणून तरी प्राण सोडला असता. सारखं आहे. आपण आज 35-35 वर्षाची शरीर घेऊन गावात फिरतोय. माझं सांगतोय मी, तुम्ही प्रत्येकाने आपलं आपलं माप लावा. मीटर, सेंटीमीटर, फूट, किलोमीटर कशाने लावायचं, किलोवर मापा. ही शरीर घेऊन फिरतोय आपण. काय कमवलंय आजपर्यंत आपण. लोकल उबाडायचं, कुणाचे कार्यक्रम कसे पाडायचे, हे काय कमवलं आम्ही आजपर्यंत. भरोसा नाही म्हणून आलोय ना जीवनामध्ये आलोय ना. त्या परमात्म्याविषयी कुठेतरी अंतःकरणात आपल्या भक्तीचा ओलावा, त्याच्याविषयी प्रेमाचा ओलावा उत्पन्न व्हावा, असं काहीतरी करायला पाहिजे आपण. मी पण, तुम्ही पण.
याच्यासाठी एक सांगू का, स्वच्छ गुरुचा हात मस्तकावर पाहिजे. स्वच्छ गुरु म्हणतो बरं मी. स्वच्छ गुरुचा हात जर मस्तकावर असेल तुमच्या माझ्या, काय लडखडतोय आपण आणि काय भरकटतोय आपण. गुरु भरपूर आहेत, पण स्वच्छ हात मस्तकावर. ज्या हाताकडं नुसतं पाहिलं, त्या सद्गुरूंच्या डोळ्यांकडे जरी नुसतं पाहिलं तरी असं वाटावं जणू काही जशी गाय पाहती ना आपल्याकडं, गाय 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 किती गरीब पद्धतीनं पाहते, तसं सद्गुरूनं पाहिल्यावर वाटावं एक गरीब गाय आमच्याकडे बघती केविलवान या नजरेनं. जेवढा पाना सुटतोय तेवढं दूध घे, जणू काय ती पाहती. जरा गाय दूध देताना जरा धडपड करती दादा, मी मोठ्यांकडून ऐकलंय बरं. पण धडपड जेवढी करल तेवढा पाना जास्त येतो. आणि लेकरू सुद्धा कासाला जेवढी जोरात डुसणी मारत तेवढं दूध जास्त येतं. माऊली ज्ञानोबा राय म्हणतात, अगातान याची लागे झटे तरी अधिकची पाना फुटे, रोषे प्रेम दुनवटे पडियंत याचे. जेवढं जोरात झटका मारत तेवढं दूध येतं. तसं देवाला जेवढं जोरात कसली पण भक्तीनं मारा, नाही तर शिव्या देऊन मारा. जनाबाईंनी सुद्धा किती 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 प्रमाण किती द्यायचे आता कसंही, पण झटका त्यालाच मारायचा फक्त. आपण निशाणा देव ठेवतो, झटका दुसरीकडं. गिर गायकडं बघायचं आणि जर्शीचं दूध काढाय बसायचं, इकडं असतं का? नाही होऊ शकत हे. म्हणून सगळ्यांनी निस्पृह सेवा केली बरं का इथं, भरपूर आणि मन भरून सेवा केली. भले खिसे मोकळे असू द्या आमचे, सगळ्यांच्या वतीनं बोलतोय बरं महाराज, भले खिसे मोकळे असू द्या, पण आम्ही सगळेजण ओल्या मनानं आलो इथं, ओलं मन ठेवून आलो. आम्हाला काहीतरी आमच्या मनात वाटतं म्हणून आलोय आम्ही. कुणाला 2 दिवस जमलं, कुणाला 1 दिवस जमलं, कुणाला सगळे दिवस जमलं, जसं जमल तसं. हा, नवीन वर्षाच्या शुभेच्छा सगळ्यांना, इंग्रजी नवीन वर्षाचं. आमचं नवीन वर्ष गुढीपाडवा म्हणणाऱ्यांनी इंग्रजी कॅलेंडर वापरायचंच नाही. त्यांनी आपलं प्रतिपदा, द्वितीया, तृतीया ह्याच्यावर चालायचं. मग काय हरकत आहे, सगळ्यांचा स्वीकार रामानं केला ना. भिल्ल जातीच्या स्त्रीला राम, इंग्रज असते तरी रामानं स्वीकार केला असता, फक्त नव्हते त्यावेळेस. का नाही? हा, फक्त एक आहे बरं का, भारतीय भाषा विसरून नाही चालणार. बघा, फ्रान्सवरून कलाकार इथं येतात, इथं शिकायला, आणि आपण हिथलं सगळं सोडून तिकडच्या प्रमाणे धूम मचाले. भंडाता ते सांगते दारू नाही दूध प्या, आणि आपण म्हणतो दूध काय प्यायचंय, रोजच आहे, आज दारू प्या. ती 31 डिसेंबर. पोरांना इंग्रजी शिकवणं छान आहे बरं का दादा, पोरांना इंग्रजी शिकवलं पाहिजे आणि आलं पण पाहिजे. पोरांनी पुढं आयुष्य कसं जगायचं, इंग्रजी हल्ली गरजेची भाषा झाली, शिकवलंही पाहिजे इंग्रजी. पण पोरांनी घरात बोलताना आईबापांनी त्याच्याशी इंग्रजीत बोलायचं नाही, त्याच्यात मराठीने बोलायचं. शिकवताना त्याला इंग्रजी बोला, पण त्याच्याशी गप्पा मारताना सनी कम हिअर असं ते चालूच असतंय काहीतरी घरात. बोलताना कशाला इंग्रजी वापरायचं, बोलताना आपली मातृभाषा. माऊली ज्ञानोबा राय छाती डोकपणे सांगतात, राम महाराज, माझा मराठाची बोलू कौतुके, कौतुकानं बोलायची आपली भाषा. परी अमृता ते ही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. राम जन्मा दिवशी राम सजवला. मी सांगत असतो नाही की आपण म्हणतो माझा राम ब्युटिफुल दिसतो. ब्युटिफुल कशाला माहिती, सुंदर म्हण ना, आहे ना, सुंदर आहे तो. अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवर्ण तिची शोभा, श्रीरामचंद्र कृपालु भजो ब्युटिफुल म्हणण्यापेक्षा राम सुंदर आहे म्हणा. कृष्णाच्या हातात लोण्याचा गोळा आहे आणि कृष्ण बटर खातोय कशाला म्हणायचं, लोणी खातोय म्हण. लोणी शब्द आहे ना त्याला आपल्याकडं. कृष्णन बटर जुळतं का, बटर खातोय म्हण. म्हणून गोडी जशी भाषेची
तसं जीवन जगत असताना कधी काय होईल भरोसा नाही, म्हणून गोडी त्याची सुद्धा लागावी. माऊली ज्ञानोबाराय या अभंगामध्ये त्याच्या गोडीविषयीच बोलतात, म्हणजे त्याच्या प्रेमाविषयीच बोलतात, त्याच्याविषयीच्या जिव्हाळ्याविषयी बोलतात. ऐका, एखाद्या गोष्टीची गोडी जर चाखायची असेल ना मोहन महाराज, जो पदार्थ आहे तो सुद्धा गोड पाहिजे, आणि जो तो पदार्थ खायला निघालाय त्याला सुद्धा त्या पदार्थाविषयी मनात गोडी पाहिजे. साहेब काय म्हणायचं तुम्हाला? साखर गोड आहे पण ह्याला डायबिटीस आहे, उपयोग आहे का? पदार्थ ही गोड आहे आणि पदार्थ खाण्याविषयी अंतःकरणात पण गोडी आहे, तर त्या पदार्थाची गोडी गोडीएसी गोडी मिळून गेली. माऊली ज्ञानोबराय अहोभाव व्यक्त करतात पंढरीनाथाकडं. हे पंढरीनाथा, हे पांडुरंगा, पुराणांमध्ये आम्ही वाचलंय तू गवळणींचं चित्त चोरलंय, तू सगळ्यांचं मन हरण केलंय, सगळं केलंय महाराज. आणि निस्पृहपणे जो सेवा करतो का नाही, त्याच्या सेवेचं ऋण म्हणून, त्याच्या सेवेचं फळ म्हणून, त्याच्या सेवेचा रस म्हणून अस्तित्व मदत करत असतं. ओलाव्याशिवाय परमार्थच नाही. परमार्थ किती केला ह्याच्यापेक्षा किती आवडीनं केला ह्याला महत्व आहे. नाथ महाराज काय म्हणतात? आवडीने भावे हरिनाम घेसी, आवडी विठ्ठल गाईजे एकांती, अलभ्यते लाभारा जीवीची जीवा प्रेम सातारकर महाराज. तुझ वाचोनी केशवा नावडे दूजे, जीवे अनुसरले अजूनी कानये, वेगी आनावा तोसये प्राण माझा. आजरेकर फडाची देण आहे बरं काही ही चाल तिथली. पाटविनेकरी अण्णा काय नाव होतं, जगदेवांना. आम्ही झोपेत असायचो, जगदेवांना त्या शेड मध्ये बसून एकटेच ही म्हणायचे जीवीची फक्त विण्यावर. आणि किती वर्ष वय होतं त्यांचं? 89 वर्ष. तिथून त्याच्या अगोदर मी एक 10-5 वर्ष आळंदीत होतो. आणि महाराज 10-5 वर्ष माग 80 पकडा मी आळंदीत होतो. इतके सुंदर चाली म्हणायचे, पहाट झोपेत ऐकू यायचे. झोप मोड व्हायची, जरा वाटायचं वारकऱ्यांना कामच नाही, पण त्यावेळेस वाटायचं. आता नाही बरं का, आता मी शहाणा झालोय. एक ठराविक वय झालं ना, माणसांनी आपली जबाबदारी ओळखावी. घरातली नाही, घरात तर किराणा कोणी बी आणून टाकतंय, लेकराला दूध पाजतंय कोण, पण सॅरेलेक कोण विचारतंय. पण समाजात जगताना सुद्धा एक ठराविक वय झालं ना की आपली जबाबदारी आपल्याला कळली पाहिजे. आपण काय केलं, मी सांगत नाही, मला सांगतोय मी. तुका म्हणे होय मनाची संवादना पुलाची वाद आपणासी. ओंकार महाराज कीर्तन करतोय, समजूच नका. ओंकार महाराज कीर्तन करतोय ना ओंकार जाऊन जाळ ऐकतोय. आज जसं काल म्हणले महाराज, मी पण तुमच्यावर कीर्तन ऐकतोय. हे मोठेपण आहे त्यांचं, तिथून आलं माझ्याकडे. आवड आवड पाहिजे. किती वेळ केली पूजा महाराज? 2 तास पूजा असते आपली. 2 तासात डोळ्याचे कोपरे कधीतरी एखादा क्षण ओले होतात? नाही, अजून तर काय नाही झालं. वायपट गेलं, रोबो सारखं काम केलं तू फक्त. परदेशातनं रोबो आणलाय किंवा तसा आईच्या पोटातनं रोबो आणला आणि ती फक्त रोज पूजा करतो, देवाला गण लावतो. देवामध्ये त्या मूर्तीमध्ये काय वेगळं दिसलं? अजून तरी काय नाही, अजून पूजा सक्सेस नाही. देव तुझ्याकडं पाहिल्यानंतर, पूजा केल्यानंतर कधी देवानं असं थोडी स्माइल दिली असं वाटलं? अजून नाही, लय माग आहे तू. कधी उदबत्ती लावल्यावर मनात असा विचार आला की कदाचित देव तुला म्हणतोय ओंकार उदबत्ती थोडी माग घे, जरा नाकात त्रास होतोय श्वास घ्यायला, असं तुला कधी वाटलंय? मनात असं ऐकू आलंय? मनातला आवाज तुझ्या नाही आला. वायपट गेले दिवस पूजा केलेली. ज्ञानेश्वरी हातात घेतल्यानंतर वाचायच्या अगोदर असं वाटलं ज्ञानेश्वरीला मिठी मारावी, गाथ्याला मिठी मारावी? अजून तरी नाही वाटलं महाराज.
भांडणावरीच दिवस चाललेत. अजून खूप माग आहे. मी बोलत नाही, गुरुमुखी बोलतोय. हाय असं सांगतोय, फक्त माझ्या भाषेत सांगतोय. गुरु देताना बोल कसेही देऊ द्यात, पण सादर करताना आपली स्टाईल असते. काय म्हणायचं मारुती महाराज? सादर करताना पद्धत असते. चाल ऐकताना कशी बी असू द्या, रंगभरणी आपली असती. देताना गुरुनी सगळं दिलं, आयत्या पिठावर रेगोट्या कुणाला सुटल्यात? मग आपण काय केलं? पीठ आणून दिल्यावर कणिक बी मळता येत नाही म्हणल्यावर काय करायचं? म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये आवड असली का नाही, गोडी आपोआप उत्पन्न होती. गोडी म्हणजेच प्रेम आपोआप उत्पन्न होतं महाराज. म्हणून माऊली त्या उंचीवरनं आज आपल्याशी संवाद साधतात. मागायचंय ना देवाला, त्याच्या समोर गेल्यानंतर घरदार, मुलं, लेकरं ह्या गोष्टी आपण कायम मांडतो. हे कमी हे जास्त सगळं आपण कायम मांडतो. पण आज माऊली पंढरीनाथा पुढे काहीतरी विशेष मागणं मागतात. त्या मागण्याची सुरुवात करताना अभंगाच्या पहिल्या चरणात ज्ञानोबा म्हणतात, तुझी गोडी, तुझ्या विषयीची माझ्या अंतःकरणात आवड अशी असू दे. एक सांगू का, आवड असली की सवड मिळती. आवडच नसेल तर मला वेळ नाही, सॉरी, कीर्तनाला वेळ नाही, कीर्तनाला येऊ शकत नाही, जरा ऍडजस्ट करा. नाही इंग्रजी. भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा यशोदा मातेच्या पोटी जन्म घेतला, सवडीनं नाही, आवड आहे म्हणून. आणि लहान झाले आणि आई मी तुझ्या पोटी जन्माला आलो, बघितला का माझा मोठेपणा? नाही नाही, जिथं जसं आलंय तसे ती वचनं पाळली. बघा पद कुठे आहे, विश्वाचा जनिता, विश्वाचा जन, सृष्टी ज्यानं रचली आहे. गतीर भरता श्रोत्याचा टाळकरी होणं, टाळकऱ्याचा गायक होणं, गायकाचा कधी कधी मध्ये मध्ये पकवाज वाजवणं, आणि हळूहळू हळूहळू गायन सुधारलं की कीर्तनकार होणं. छोट्याचं मोठं होणं लय सोपं आहे. नृत्य या सगळ्या स्टेप मधून येत कीर्तनकार होणं म्हणजे खालच्या पायरीपासून वरच्या पायरीपर्यंत येणं. विरोध बोलतोय जरा, खूप सोपं आहे. पण वरच्या पायरीवरून खालच्यांचं दुःख बघून परत तिथं येऊन त्यांना सांभाळून वर नेणं हे अवघड आहे. महाराजांनी एक स्पेशल अभंग त्यासाठी खर्च केलाय महाराज. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देवते तेची जाणावा. मृदू सबाय नवनीत. ऐका, वर्ण खाली आलोय म्हणजे मी तुमच्यासाठी आलोय, माझी काय कदर आहे का नाही? नाही. खाली आल्यानंतर राहिले कसे? मृदू सबाय नवनीत, नवनीतासारखं तैसे सज्जनाचे चित्त, ज्यासी अपंगिता नाही, ज्याला कुणी नाही, अशाला जवळ करणं हे ज्याला जमलं त्याला देवानी जवळ केलं म्हणून समजा. ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी, दया करण्याचे तेची दासा. पोरावर जी दया दाखवायची ती बाहेरच्या. महाराजांना परफेक्ट जुळतंय. चा भाऊ 5 वाजता घरी आला, खुर्चीवर निवांत बसला. 2 पोर, हेच एक पोरगन तेच एक पोरग खेळत होते अंगणात. आणि खेळत असताना प्रकार असा झाला, रानातून जो भाऊ आला त्याच्या मनात येता येता काय आलं काय माहित, म्हणला दोघांना खायला ऊस नेऊ. हाय असा ऊस खाली तुकडा मारला, मधनं एक तुकडा केला आणि 2 तुकडे, एक शेंड्याकडचा भाग आणि एक मुळाकडचा भाग. ऊस साहजिकच शेंड्याकडे जरा गोड कमी गोड नसतो. मग ऐका तर पुढं नसतो, मुळाच्या साईडनं जरा जास्त गोड असतो. मग त्यानं एका हातात, उजव्या हातात मुळाकडचा भाग, डाव्या हातात शेंड्याकडचा भाग, घरी चालत आला. पोरांनो तुमच्यासाठी खाऊ आणलाय. खुर्चीवरचा बघत होता, वा काय भावाचं हृदय मोठं आहे. त्यानं आज ऊस आणला पोरांसाठी, आणला ते दोघांसाठी आणला. विशेष आनंद झाला. 2 पोरं काका काका, एक पप्पा पप्पा म्हणत होते, एक काका काका म्हणत पळत पळत येत होते. नेमका प्रकार असा झाला, ज्या बाजूला मुळाकडचा जास्त गोड ऊस आहे त्याच्याकडून नेमकं तीच त्या भावाचं पोरग धावत येत होतं, आणि कमी गोडीचा ऊस आहे त्या बाजूने ह्याचं पोरग धावत येतो. या 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 लवकर घ्या बरं दोघं.
घ्या बरं दोघं खाऊन घ्या ऊस तुमच्यासाठी आणलाय खास. असं केल्याबरोबर खुर्चीवरचा भाऊ उभा राहिला. दादा इकडे ये, घरात ये. दुसरी खुर्ची टाकली, समोरच्या खुर्चीवर बसला. म्हणला बोल. वेगळं राहू आपण आता हळूहळू. म्हणे का? हाताची तिडी पडली तर ठीक आहे, मनात तिडी पडायच्या आधी वेगळं होऊ. माझं तुझं आहे ना. दया करणे जे पुत्रासी तेची दासा निरासी तुका म्हणे सांगू की ते तुका म्हणे सांगू की ते. म्हणून या अभंगात माऊली ज्ञानोबा म्हणतात परिमळाची धाव भ्रमर ओढी तैसी तुझी गोडी लागो मज. गोडी आवड तेव्हाच निर्माण होते. प्रेम ज्यावेळेस आवड असते त्यावेळेस वेळ मिळतो. म्हणून माऊली ज्ञानोबा उदाहरणात सांगतात जसं भुंग्याला त्या फुलातील मकरंद फुलातल्या मधाकडची ओढ असते, तसं पाहिला गेलं तर भुंगालय निबर आहे. महाराज म्हणतात भ्रमर भेदी कोडे काष्ट भलतैसे काष्ट कोरडे भ्रमर भेदी कोडे भलतैसे काष्ट कोरडे परी कळीके माझी सापडे कोवळी. तसं पाहायला गेलं तर भुंगा आपला जी वासा असतो ना बांबू, त्यात जर हिकडून सुरू केलं तर पलीकडच्या बाजूनं होल पाडूनच बाहेर काढतो. तसं बघायला गेलं तर त्याच्याचे सामर्थ्य आहे. पण तोच भुंगा तोच भ्रमर ज्या वेळेस मध पिण्यासाठी एखाद्या फुलावर उतरतो, उतरताना काळजी घेतो. माऊली ज्ञानोबारांनी घेतलेली काळजी ओवीमध्ये. कमळावरी भ्रमर, बरोबर आहे सर. पाय ठेवी जे हळुवार कुचंबेल केसर या लाकडाला सुद्धा पोकरणारा भुंगा. तो फुलावर पाय ठेवताना, मी मुद्दाम कमळावर म्हणत नाही, माणसं नाही तर माझ्याकडे लगेच गोंधळ. फुलावर पाय ठेवताना विचार करतो माझ्या पाय ठेवण्यानं कदाचित या फुलातले केशर कुचंबले जाऊ नयेत, तुडवले जाऊ नयेत, आणि तो त्यात अडकतो. माऊली ज्ञानोबा म्हणतात तुझं रूप पाहिल्यानंतर माझं मन भ्रमर झालंय आणि तुझे चरण म्हणजे कमळ आहे, फूल, आणि माझं मन ते त्या फुलावर बसणार कोण. देवा माझे मन लागो तुझे चरण. हे पहिलं चरण झालं. परिमळाची धाव भ्रमर ओढी तैसी तुझी गोडी, तुझी गोडी मला अशी लागू दे. लागो मज अवीट गे माय विटेना जवळी आहे परी भेटेना. गोडी जवळ आहे तरी पण भेटत नाही. याचं कारण आहे आपण आपल्याला अजून आवड निर्माण झालेली नाही. आपण फक्त फॉर्मॅलिटी करतोय. जोपर्यंत गोडी निर्माण होत नाही तोपर्यंत जे जे करीसी उपाव ते ते आपाव होय ते ऐक. माऊली ज्ञानोबा. अर्जुना विनाकारण तू आवड नसताना गोडी नसताना ज्या ज्या गोष्टी करशील त्या तुला जरी चांगल्या वाटल्या तरी त्या उलट फिरून तुझा अपायकारक होत्या. तुला तृषा लागली या जीवनाते ओढी तैसी तुझी गोडी लागो या जीवा. तृषा म्हणजे तहान. तहान लागल्यानंतर जीवन म्हणजे पाणी. तहान लागल्यानंतर पटकन जसं वाटतं कीर्तन सुटतंय कधी, आणि जारच म्हणावं लागेल ना. आता जारवरचा ग्लास उचलतोय कधी, नळ सोडून पाणी घेऊन कधी एकदा पाणी पितोय. हा आता कुठं बरं वाटलं. 1.5 तासापासून तहान लागली. हे जसं आहे ना, माऊली म्हणतात जारकडं जशी ओढ तैसी तुझी गोडी लागो या जीवनात. तृषा लागली या जीवनात. तहान लागल्यानंतर पाण्याकडे जशी ओढ आहे तैसी तुझी गोडी लागो या जीवा. अवीट गे माय विटेना जवळी आहे परी भेटेना. बाप रखुमा देवीवरू. आणि अशी गोडी निर्माण झाल्यानंतर होतं काय, त्याचा परिणाम माऊली ज्ञानोबा सांगतात. बाप रखुमा देवीवरू विठ्ठली आवडी गोडी अशी गोडी. 2 ग्लास मध्ये पाणी घेतलं, पाणी म्हणतोय, पाणी घेतलं त्यात साखर टाकली 2-2 चमचे, दोन्ही चमचानी हलवलं.
का घरच्यांनी सांगितलं सरबत बनवा, 2 पाहुणे आहेत, 2 जण आहेत, एक फ्रान्सचे आहेत आणि एक आंबे जोगायचे आहेत, दोघांना सरबत बनवा. साखर टाकली, हलवलं, सरबत बनवलं. पण परत कळलं की भाऊंना जरा घशात बरं वाटेना, एकच जण सरबत पिणारे, दोघं काय पिणार नाही. मग 1 ग्लास मधलं सरबत दुसऱ्या ग्लासमध्ये, दोघांना अर्धा अर्धा देण्यापेक्षा एकालाच पूर्ण ग्लास द्यायचं. ह्यातही सरबत आहे, त्यातही सरबत आहे. मग घोट घेतल्यानंतर म्हणले, का हो 2 प्रकारचं सरबत एकत्र मिक्स केलंय का तुम्ही, असं कोण म्हणाल का? नाही, कारण हेही सरबत आहे, त्यातही गोडी आहे, आणि ज्यात मिक्स केलं तेही सरबत आहे, त्यातही गोडी. गोडी एसी गोडी मिळून तू आणि मी एकत्र, तू आणि मी वेगळं नाही. मी तू पण जाऊ दे दुरी, एकची तू माझी माऊली ओ मी ओ तुझा ताना, पाजी प्रेम पाना पांडुरंगी, तू माझी गावली तू माझी गाय, मी ओ तुझे वासनी, नको पाना चोरू पांडुरंगी. रामदेवराय म्हणतात. आणि ज्ञानोबा तीच भाषा वापरते. तू माझा स्वामी मी तुझा रंग, पाहता नदी से वेगळी, मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडी पांघरू हरी रसो. अशा पद्धतीनं थोडक्या वेळेमध्ये भरपूर आनंददायी ठरलेली ही कीर्तन रूपी सेवा. अंतःकरणात रामाविषयी, मारुतीरायांविषयी, परमात्म्याविषयी, सद्गुरूंविषयी असंच हळूहळू प्रेम वृद्धिंगत होऊ, अशी मी पण इच्छा व्यक्त करतो, मागणी करतो. आणि सेवेला इथंच विराम देण्यापूर्वी विठोबा रुक्माई भजन एकदा आपल्या पावल्या थोड्या. विठोबा रुक्माई